शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमच्या समोर आज एक असा प्लॉट घेऊन आलेलो आहे. प्लॉटला आलेला संपूर्ण पोषणचा रिझल्ट हा अविश्वसनीय आणि मिरॅकल म्हटलं तरी चालेल. केळीमध्ये शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, घरगुती आपलं एक मूठभर मकाचं बियाणं नेलं होतं आणि ते केळीमध्ये इंडिकेटर क्रॉप म्हणून लावलं होतं. म्हणजे जसं की काही आळे आली काय आली तर ते मकावर पडावी, केळीवरती त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा हा उद्देश त्या मागचा. तिला आपलं संपूर्ण पोषण रेग्युलर वापर चालू होता. त्या केळीमधील असलेली ती लावलेली घरगुती मका, त्याला त्याची वाण कोणतं जात कोणते आपल्याला माहित नाही, तर त्या मक्याला कणस किती असावी हे तुम्ही बघा. 2 3 हां 4 5 हां 6 हां 6 ते तिथं 8 आहेत बघा ते. आधीच मग काय ही तर अजून प्रत्येक ह्याच्यातनं कणीस आहे ह्याला. कणीस निघले. हा, वरती ह्यातनं कणीस निघलंय. पहिलं असं निघत नाही कणीस कुठल्याच कणीस झाडांना. निघत नाही. 1 2 3 4 8 9 आहेत. इकडे एक राहिलं. तर मग मित्रांनो कसं काय विषय, ही संपूर्ण पोषणची क्वालिटी आहे आणि तुम्ही अनुभव नक्की घ्या. अनुभव घेतल्याशिवाय तुमचा विश्वास बसणार नाही. संपूर्ण पोषण ही खरंच पिकासाठी संपूर्ण पोषणच आहे. पिकाला लागणारे सर्व अन्न घटक पुरवण्याची त्यामध्ये क्षमता आहे आणि त्याचा रिझल्ट हे खरंच अप्रतिम आहे. तुम्ही वापरा.